वेल बिगिन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात या ठिकाणी करून देतोय गोलंदाज तेजस आपल्या संघासाठी, शिवळे संघासाठी. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि 38च्या बाहेर क्रॉस करण्याचा प्रयत्न, पण पहिल्याच चेंडूवर अपयश मिळतं. यशच्या रूपाने विकेट गमावली जाते पाटगाव संघाची आणि एक दर्जेदार क्वालिटीची सुरुवात करून देतोय शिवळे संघाचा गोलंदाज तेजस आपल्या संघासाठी. यशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय रोहिदास, द मॅन फ्रॉम पाटगाव. नक्कीच गोलंदाजीमध्ये चांगलं व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज तेजस. अचूक टप्प्यावर पडलेला चेंडू, नक्कीच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण लिडिंग एज लागते आणि 38 सर्कल मध्ये चांगलं झेल टिपला जातोय शिवळे संघाकडनं. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय फलंदाज रोशन. या वेळेस फुल टॉस चेंडू भिरकावून दिला मिड विकेट झोन मध्ये, सीमारेषे पार. हे दर्जेदार क्वालिटीचा षटकार, 6 धावा. मिळत असतं आयुष्यात. कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन शिवळे संघाचा गोलंदाज करतोय तेजस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तेजस टू रोशन. आता मात्र झेल होऊ शकतो. चेंडू गगनाला भिडलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक चूक करतोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. या 3 धावांनी धावसंख्या सस्ती आहे. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. आमचे स्कोरर मित्र सुदर्शन, उत्कृष्ट स्कोरर रायटिंग या ठिकाणी सुरू आहे. स्कोरर नक्कीच समालोचनाचा कणा असतोय आणि उत्कृष्ट स्कोरर रायटिंग या ठिकाणी सुदर्शन कडनं केली जाते. धावसंख्या धावफलकावर होती आहे 9 धावा पाटगाव संघाच्या. आता मात्र कुठेतरी या धावगतीच्या एक्सप्रेसला थोडा वेग प्राप्त होतोय. नक्कीच चांगल्या फटक्यांची आतषबाजी करण्याचा या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये इरादा आहे. चांगलं भव्य दिव्य मजबूत मैदान सजलेलं की फ्लॅट आउटफील्ड, उत्कृष्ट चांगलं काम या ठिकाणी क्युरेटरने केलेलं आहे. या मैदानावर चांगलं नियोजन, एक देखणं क्रीडांगण या ठिकाणी सजलंय. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा तेजस आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. लेफ्ट हँड बॅट्समन रोहिदास मात्र आता पहिल्यांदा स्ट्राईकचा बार सांभाळतोय. चांगलासा स्टान्स. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. गुड लेंथवर पडलेला चेंडू विसावतो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन तेजस कडनं होत आहे. पहिलं षटक सुरू आहे आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन दाखवतोय गोलंदाज. नक्कीच धावसंख्या धावफलकावर 9 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेजस टू रोहिदास. मोठा पुन्हा एकदा कार्बन कॉपी पेस्ट चेंडू पडतोय. पुन्हा एकदा यष्टिरक्षण सुरेख होत आहे. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाटगाव संघाची धावसंख्या होतीये 1 गडी बाद 9 धावा. पुन्हा एकदा सुरेख संगीत संयोजन सुरू आहे. डीजे मास्टर, प्ले द म्युझिक. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाटगाव संघाची धावसंख्या होतीये 1 गडी बाद 9 धावा. नक्कीच चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन पहिल्या षटकामध्ये तेजसनं केलं. प्रत्येक गोष्ट असेल तिला नियोजनाची आवश्यकता असते. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. कारण जर ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. ध्येय आम्हाला विजय मिळवणं असेल. आता मात्र
एंड बदलताय. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज ऋषी, द मॅन फ्रॉम शिवळे. ऋषी एक चांगला गोलंदाज आहे. 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. फलंदाज रोहिदास, रोशन सॉरी, पहिला चेंडू अचूक टप्प्यावर पडतोय. उसळी घेत नाहीये. हाफ ट्रॅकर चेंडू, परंतु उसळी घेत नाहीये. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची चांगली सुरुवात करून देतोय आपला गोलंदाजीवर गोलंदाज ऋषी. धावसंख्या स्थिरावली. धावफलकावर 9 धावा. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन, चांगलं होमवर्क या ठिकाणी शिवळे संघ दाखवतोय आपल्या या इनिंग्स मध्ये. चांगल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. चांगली फील्ड प्लेसिंग सजलेली आहे. नक्कीच काऊ कॉर्नर झोन मध्ये खेळाडू दिसतोय आणि लॉंग ऑफ झोन मध्ये खेळाडू. सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजलंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि पंचांचा इशारा. गडी बाद, धावबाद होतोय आणि रोशन बॅक, रोहिदास बॅक टू द पेव्हिलियन. डीजे टप्प्यावर गोलंदाजीने तेवढ्याच ताकदीनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि अचूक टप्प्यावर वेध घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी धावबादच्या रूपानं विकेट मिळवली जाते. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय धीमे धीमे पावलानं. कल्पेश, द मॅन फ्रॉम पाटगाव. आता मात्र संघ अडचणीत आहे. संघाला वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, कारण ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. या ठिकाणी जबाबदारीपूर्ण पार्टनरशिपची आवश्यकता असेल पाटगाव संघाला, कारण 2 विकेटचं पतन होत आहे आणि कुठेतरी संघ अडचणीत आहे. संघाला पहिलं तिरावरती नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी या 2 फलंदाजांना चांगली मेहनत करावी लागेल. नवीन फलंदाज येतोय कल्पेश. स्ट्राइक सांभाळतोय फलंदाज रोशन. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज ऋषी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू उसळी घेत नाहीये. या ठिकाणी यष्टीरक्षक चूक करतोय आणि परंतु फलंदाजाच्या एका चुकीमुळे सुसाइडल अटेम्प्ट होत आहे. आत्महत्या म्हणावी लागेल आणि हा फलंदाज माघारी परततोय. तिसरी विकेट गमावली जाते पाटगाव संघाची. डीजे बॉलिंगचं या ठिकाणी प्रदर्शन होत आहे शिवळे संघाकडनं. चांगला होमवर्क दिसतोय, कारण एव्हरीथिंग हॅज अ प्लॅन. प्रत्येक गोष्टीला नियोजनाची आवश्यकता असते. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. तुम्ही तुमच्या गोलंदाजीवर काम करा, तुमच्या टप्प्यावर काम करा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करा, चांगली फिल्डिंग करा, नक्कीच तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना यश मिळत असतं. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तेजस, द मॅन फ्रॉम पाटगाव. संघ अडचणीत आहे. धावसंख्या स्थिरावलेली 9 धावा. नक्कीच हे षटक खूप निर्णायक ठरतं. या षटकामध्ये 2 विकेट्स रनआउटच्या रूपाने मिळत आहेत शिवळे संघाला. दरम्यान पुढचा फलंदाज येतोय तेजस. पुढचा पुन्हा एकदा चेंडू ऋषीच्या बॅटने आडव्या बॅटनं स्लॉग स्वीप फोडण्याचा प्रयत्न होता. नक्कीच लॉंग लेग झोन मध्ये चेंडू जातोय डीप मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते. एकेरीनं धावसंख्या पोहोचतीये धावफलकावर 10 धावा. नक्कीच आता मात्र ऍसिलेटरवर पाय ठेवावं लागेल. धावगतीचा वेग वाढवणं गरजेचं असेल पाटगाव संघासाठी. संघ अडचणीत आहे. एका चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता असेल. या 2 फलंदाजांकडनं नक्कीच ती अपेक्षा असेल पाटगाव संघाला. दरम्यान चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज ऋषी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्लॉट मध्ये चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू फील्ड करण्याचा प्रयत्न. स्टेटच्या दिशेने चेंडू जातोय. नक्कीच लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कलेक्ट करतोय चेंडू. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल, परंतु एकाच धावीवर समाधान मानावं लागतं. या सिंगल धावसंख्या पोहोचते 11 धावांवर. आता मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. चौकार षटकार बघणं म्हणजे प्रत्येक प्रेक्षकासाठी पर्वणी असते, परंतु काहीशा संत गतीने धावगतीचा वेग या ठिकाणी सुरू आहे पाटगाव संघाचा. नक्कीच तो करंट रन रेट वाढवणं गरजेचं असेल पाटगाव संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ऋषी. या ठिकाणी बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो या गोलंदाज. निर्धाव चेंडू. दुसरं षटक संपताय आफ्टर सेकंड ओव्हर. स्कोर ऑन बोर्ड 11 रन्स. लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. डीजे
नसते आणि धावफलकामध्ये भर पडत असते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज गौरव चांगला गोलंदाजी करतोय. आता मात्र गौरव चांगला अचूक टप्पा बघायला मिळतोय. यष्टिरक्षण सुरेख होत आहे. हेच वैशिष्ट्य असेल. मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. तो करणं गरजेचा असेल. ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत असता त्यावेळेस तुमचा स्टान्स खूप महत्त्वाचा असतो. चेंडूवर नजर खूप महत्त्वाची असते. तुमचा फॉलो थ्रू महत्त्वाचा असतो आणि तुमचा शॉट सिलेक्शन पुन्हा एकदा खूप महत्त्वाचं असतं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज तेजस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू स्विंग अँड मिस अचूक टप्प्यावर गोलंदाजी. क्या बात आहे. अचूक दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन शिवळे संघाकडनं होत आहे. नक्कीच जीवनाचं रहाडगाडगं बाजूला सारून काही माणसं एकत्र येतात आणि त्या विचारातून अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन होत असतं. उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी बघायला मिळतं. या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा पंचांचा वाईडचा इशारा येतोय. उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा वाईड चेंडू. एक्स्ट्राज मध्ये पुन्हा एकदा भर पडतीये. धावसंख्या होतीये 30 धावा. आता कुठे धावगतीला वेग प्राप्त होतो. जो करंट रन रेट आहे त्यामध्ये नक्कीच इजाफा होतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज गौरव. आता मात्र बॅकफुटवर पंच केलाय. पॉईंटच्या वरनं थर्ड गेट सर्कल क्रॉस करून चेंडू सीमारेषेच्या दिशेनं तो चेंडू जातो अलॉंग द कार्पेट. सीमारेषे पार चेंडू फरार. चौकार. 4 धावा. होतोय कारण आयुष्यात हवंय ते सारच मिळत नसतं. चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ रिकाम असतं. ते आभाळ आपल्या प्रयत्नांनी सजत असतं. प्रयत्न होणं गरजेचं असतं. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन अब कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांकडनं केली जाते. तब्बल धावसंख्या होती आहे 34 पाटगाव संघाची. उर्वरित काही चेंडू असेल आणि त्या चेंडूवर चांगली धावगती वाढवण्याचा प्रयत्न पाटगाव संघाच्या 2 फलंदाजाचा असेल. कारण मंजिले मिले या न मिले तो मुकद्दर की बात आहे. प्रयत्न करणं गरजेचं असेल. ध्येय सेट करणं गरजेचं असेल. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांकडनं होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव लेफ्ट हँड बॉलर 15 ते 20 फॉलांचा रनअप घेऊन नक्कीच धावसंख्या धावफलकावर 34 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज गौरव सामना करतो फलंदाज तेजस. पुन्हा एकदा बॅकवर्ड जाऊन पंच केलाय. चेंडू 30 यार्ड क्रॉस करून पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने भिरकावून दिलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण तो एकेरी धावेवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. नक्कीच रनआउटच्या रूपाने विकेट मिळतीये पाटगाव संघाची शिवळे संघाला. डीजे सिंगलच्या रूपानं लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या 1 न ऍड केली जाते. एकेरी धावसंख्येने धावसंख्या पोहोचते. स्कोर मूव्ज ऑन 37 रन्स 37 धावा. शिवळे संघ एक दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी करतो. या इनिंग्स मध्ये अतिशय दर्जेदार क्वालिटीचा अचूक टप्पा प्रत्येक गोलंदाजाकडनं बघतोय. त्यांची प्रॅक्टिस दिसते. त्यांचा होमवर्क दिसतोय. पाटगाव संघ नक्कीच फलंदाज मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतायत. चांगला फटका आहे. उंच गगनाला भिडलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात परंतु चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावा.
मध्ये चांगला विश्वास दाखवतोय, चांगलं बिलिव्हनेस दाखवतोय आणि 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढतीये, धावसंख्या धावफलकावर सस्ती आहे. 43 धावा चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचा निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज सुधीर. नक्की सुधीर शेवटचे 6 चेंडू असतील आणि धावसंख्या धावफलकावर 43 धावा. नक्कीच अर्धा शतक पार करण्याचा प्रयत्न असेल. एंड बदलत आहे. नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज. कारण असं म्हणतात ना, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु आहे आणि तो अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज सुधीर. स्ट्राईकचा बार सांभाळतोय फलंदाज तेजस. या षटकातील पहिला चेंडू असेल. गोलंदाज सुधीर मात्र सज्ज असेल. नक्कीच लॉंग ऑन लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सजलंय. सर्कलमध्ये सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन अनुभवी गोलंदाज सुधीर गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. फलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. स्ट्राईकचा बार सांभाळतोय फलंदाज तेजस. यावेळेस या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज सुधीर. पहिला चेंडू फुलटॉस जेडून लेग साईडच्या दिशेने ऑन साईड भिरकावून दिला चेंडू. क्षेत्ररक्षक चूक करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स. 4 धावा मिळत आहेत पाटगाव संघाला. डीजे मॅचेस. क्या बात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतो आहे शिवळे संघ. डीजे नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सचिन. नक्कीच सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचा भगवान ज्याला म्हटलं जात आहे, द गॉड ऑफ क्रिकेट. क्लासिकल आणि तेवढंच दमदार व्यक्तिमत्व, एक आदर्श या संपूर्ण जगाला ज्यांनी घालून दिला ते सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेटची पंढरी ज्यांच्या नावाने ओळखली जाते तो सचिन. आता मात्र पाटगाव संघासाठी सचिन तेंडुलकरचं नाव परिधान करून नक्की सचिन सारखी बॅटिंग करावी लागेल. उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत, परंतु स्ट्राईकचा वार सांभाळतोय फलंदाज मयूर. गोलंदाज सुधीर मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. आता मात्र कमबॅक करतोय या चेंडूवर. पुढचा चेंडू या षटकातील मयूरच्या बॅटमधनं नक्कीच कव्हरच्या झोनमध्ये भिरकावून दिला. एक वाईड एश मिडॉनच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषे पार. क्लासिकल चौकार. 4 धावा. डीजे 51 धावा. संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. नक्कीच उत्कृष्ट आव्हानात्मक धावसंख्या आता मात्र उभारतोय पाटगाव संघ. पुन्हा एकदा सुधीर टू मयूर की चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होतो या गोलंदाजाकडनं. ओ या ठिकाणी यॉर्कर चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हटलं जात आहे. नक्कीच 38 क्रॉस करून चेंडू जातोय. अचूक थ्रो बघायला मिळते, परंतु 2 धावा पूर्ण केले जातात पाटगाव संघाकडनं. या डबल्सनं धावसंख्या पोहोचते धावफलकावर 53 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. चांगली पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते. आता या मात्र या षटकामध्ये मयूरकडनं की ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करता असता त्यावेळेस तुमचा स्टान्स, तुमचं शॉट सिलेक्शन, नक्कीच आय अँड हँड कोऑर्डिनेशन, बॅकलिफ्ट खूप महत्वाची असते आणि दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग या ठिकाणी मयूरकडनं बघायला मिळते. धावसंख्या 53 असते धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुधीर टू मयूर. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषा दिशेनं. 1 बाउन्स. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होत आहे. दर्जेदार क्वालिटीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सस्त आहे आणि 2 धावा कंप्लीट केले जात आहेत पाटगाव संघाकडनं. धावसंख्या 2 वाढतीये. 55 धावा. 55 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगल्या धावगतीला वेग प्राप्त करून देतोय मयूर. एक आव्हानात्मक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न होतोय. अतिशय दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग शेवटच्या काही षटकामध्ये बघायला मिळाली पाटगाव संघाकडनं. दरम्यान पुन्हा एकदा सुधीर टू मयूर.
यावेळेस ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये फैलावतात. वाईड चेंडू येतो, एक्स्ट्राज मध्ये भर पडते. अवांतर धावसंख्येनं धावसंख्या सस्ती आहे 56 धावा धावफलकावर. 56 रन्स. पहिल्या काही षटकामध्ये नक्कीच विकेट्स गमावल्या होत्या, परंतु त्याची भरपाई करतोय पाटगाव संघ. नक्कीच हेच वैशिष्ट्य असतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुधीर टू मयूर. यावेळेस फुलटॉस चेंडू, मिस टाइम शॉट, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय, झेल सुटतोय, चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार, कॅचेस विन द मॅचेस. चुकीला माफी नाही. करतोय आपण सेकंड इनिंग मध्ये समालोचनाची धुरा सांभाळायची आहे. पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय नरेश ढोमे सर. धारदार 2 षटकारांच्या जोरावरती आणि तेजस आणि मयूरच्या शेवटच्या क्षेत्रामध्ये केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे या 62 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 63 धावांचं आव्हान समोर शिवळेश्वर शिवळे संघाचं. आणि पाहायचं त्यांच्या फलंदाज मैदानामध्ये ज्यावेळेस येतील त्यावेळेस निश्चित प्रकारे हा रणसंग्राम शिगेला पोहोचेल. उधाण या स्पर्धेला प्राप्त झाले. आजचा खरं तर पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवसामध्ये बलाढ्य संघांमध्ये अत्यंत ताकदवान सामने आपल्याला या पुढच्या काळामध्ये देखील बघायला मिळणार आहेत. जय पवार सर आणि पॅनल इथे काम करतायत. अनेक स्पर्धांच्या माध्यमातून आपण त्यांना बघतो. खरं तर अंपायर्स हा एखाद्या स्पर्धेचा कणा ठरू शकतो हे जय पवार आणि त्यांच्या पॅनलने दाखवून दिलेलं आहे. क्रिकेटची माहिती असणं महत्त्वाचं नसतं तर निर्णयाची अंमलबजावणी करणं देखील महत्त्वाचं आहे. आणि या पॅनलने सातत्यानं दर्जेदार अंपायर्स टेनिस क्रिकेटला दिलेले आहेत. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये व्यावसायिक अंपायर्स असतील ही कल्पना काही वर्षांपूर्वी कोणी केली नव्हती. परंतु असे अंपायर्स पुढे आले आणि खरं तर त्याची गरज निर्माण झाली. आणि पाहता पाहता क्रिकेटमध्ये आम्ही सफाई झालेली बघितली. पूर्वी क्रिकेटमध्ये खूप आक्रस्ताळेपणा होता, खूप विस्कळीतपणा होता, खूप बेशिस्त होती.
परंतु अशा दर्जेदार अंपायर्सच्या कामगिरीमुळं क्रिकेटमध्ये प्रचंड शिस्त आली, क्रिकेटमध्ये व्यवस्थितपणा आला आणि आज आपण पाहतोय क्रिकेटचा दर्जा, टेनिस क्रिकेटचा दर्जा हा काही पटीने वाढतोय आणि ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. खेळ ज्यावेळेस पुढे जात असतो त्यावेळेस खेळाचा विकास होत असतो आणि खेळाच्या पाठीमागे प्रेक्षकांची संख्या वाढत असते, खेळाडू देखील तितक्याच तन्मयतेने खेळतात. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देणारे अनेक मान्यवर पुढे येत आहेत आणि त्यामुळंच क्रिकेट खेळामध्ये निश्चित प्रकारे एक मोठा आमूलाग्र बदल आणि त्याचबरोबर एक मोठी प्रगती अपेक्षित आहे. सन्माननीय अनिल भाऊ देसले माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य मुरबाड यांचं आगमन झालंय. त्यांच्या समवेत सन्मान्य लहूजी गायकर या अतिथींचं आगमन झालेलं आहे. आशिष क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि पाहुण्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये या. सभापती साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. आपल्या सर्वांवरती प्रेम करताना, या परिसराचा विकास कायापालट करताना त्यांनी दाखवलेली दृष्टी निश्चित महत्त्वाची आहे. आज या ठिकाणी मंचावरती आपण उपस्थित राहिलात, आपला अमूल्य वेळ इथे खर्च केलात त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. चला मैदानामध्ये पहिली धाव फलकावरती नोंदवली जाते. सुधीर आणि गौरव ही जोडी मैदानामध्ये 2 धावा धावफलकाला झालेली सुरुवात. पॉवर प्ले मैदानामध्ये 2 पॉवर प्ले आपण या स्पर्धेमध्ये अंमलात आणलेले आहेत. पहिला पॉवर प्ले हा मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, दुसरा पॉवर प्ले हा बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि त्यानंतर रेग्युलर फील्ड सेटिंग असेल तर पहिलं षटक गोलंदाज रोशनच्या हातामध्ये. उजव्या हाताने टाकलेलं चेंडू, मिस टाइम शॉट, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली झेल टिपला. पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये कोसळला. नवीन फलंदाज बाळा मैदानामध्ये दाखल होतोय. पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालेला आहे. 62 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये ओलांडायचे. खरं तर 12 पेक्षा जास्त धावा ज्यावेळेस प्रत्येक षटका पाठीमागे हव्या असतात त्यावेळेस तुम्हाला हाराखेरी मानून चालत नाही. म्हणजे एखादं षटक आम्ही सावकाश खेळू आणि मग दुसऱ्या षटकामध्ये अटॅक करू, हा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतो आणि मग त्याच्यावरती थोडंसं डिफेन्सिव्ह खेळू, तर या स्ट्रॅटेजीने तुम्ही कधीच या आव्हानाच्या पाठीमागे जाणार नाही. 359 धावांचं आव्हान पार करायचं होतं. भारताचा संघ मैदानामध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात उतरला आणि पाहता पाहता रोहित शर्मा विराट कोहलीची जोडी जमली आणि 44व्या षटकामध्ये भारताने ते आव्हान पार केलं. विराट कोहलीला पत्रकारांना विचारलं, इतकं मोठं आव्हान तुम्ही इतकं विलक्षण वेगाने कसं पार केलं? आम्ही त्या आव्हानाचे तुकडे केले, त्याचे पॅकेट्स बनवले आणि मग त्या पॅकेट्सनुसार आम्ही नियोजन केलं. पहिल्या 5 षटकानंतर काय करायचं, दुसऱ्या 5 षटकामध्ये काय करायचं, पुढच्या 15 षटकामध्ये काय करायचं, हे प्लॅनिंग केलं आणि आम्हाला ते यश मिळत गेलं. पुढे ते आव्हान अत्यंत सोपं ठरलं. तर हे असतं, या असतात योजना. बाबा आमटे सुद्धा म्हणतात, भान राखून योजना आखा, बेभान होऊन त्या अंमलात आणा. ज्यावेळेस मोठं टार्गेट पार करायचं आहे त्यासाठी योजना पाहिजे आणि योजनांमध्ये दूरदृष्टी पाहिजे. पंचायत समितीचे सभापती इथे उपस्थित आहेत. एखाद्या गावाचा विकास करायचा म्हटल्यानंतर केवळ एखादं काम करून चालत नाही, तर दूरगामी परिणाम त्या विकासाच्या माध्यमातून त्या गावामध्ये होतील आणि नवीन डेव्हलपमेंट होईल आणि त्यामुळे त्याची एक रचना करावी लागते आणि त्यानुसार पुढे जायचं असतं. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. इथे पाहायचंय, चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतायत क्षेत्ररक्षक, मात्र फलंदाज आपल्या घरट्यात सुरक्षित पोहोचतोय. धाव मिळणार नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतं आणि थ्रो देखील त्याने खूप वेगात फेकला आणि त्याचमुळे या धावा मिळालेल्या नाहीत. धावफलकावरती आहेत 3 धावा, 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये अजून सुरू आहे. गोलंदाज रोशन, गौरव बाद झाल्यानंतर सुधीर आणि बाळामते ही जोडी मैदानामध्ये खेळते. फुलर लेनचा चेंडू होता. बॅट आणि पॅड मध्ये खूप मोठं अंतर, अगदी हत्ती जाईल एवढं अंतर आपण म्हणू शकतो. सुदैवी ठरला फलंदाज चेंडू यष्ट्यांवरती आदळला नाही. बॅट आणि पॅड मधून तो शिताफीनं घुसला होता आतमध्ये.
जसा एखादा घरफोड्या एखाद्या घरात घुसतो ना, पण सुदैवानं त्या चेंडूच्या हातात काही लागलं नाही. धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत 3. षटक मात्र पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज रोशन तयार असेल. चांगली गोलंदाजी, कारण त्यानं क्षेत्ररक्षक फलंदाजांना रोखलेलं. इथे पायचे स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागं अडवलाय. बाउन्स खूप मोठा असतो टेनिस बॉलला आणि त्याचा फायदा खरं तर क्षेत्ररक्षकाला इथे मिळाला. चेंडू उंच हवेमध्ये गेला, तोपर्यंत तो चेंडू खाली पोहोचला. 2 धावा इथे, 2 धावांबरोबर धाव फलकावरती आहेत. 5 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये संपल्याचा इशारा येईल आणि 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाठलाग करत असताना शिवळेश्वर शिवळे संघ. सन्माननीय नंदू इसामे भाऊसाहेब ग्रामसेवक यांचं आगमन इथे झालेलं आहे. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. पत्रकार सचिनजी वागचोरे साहेब देखील या सामन्याचा आस्वाद घेत होते. खूप वेळ त्यांनी सामन्याचा आस्वाद घेतला. इथून ते प्रस्थान ठेवतायत. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि मनापासून आपले आभार मानतो. चला, मैदानामध्ये दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. अलॉंग द कार्पेट जमिनीला घासत चाटत पुसत चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवतोय. धावफलक मात्र 1 ने पुढे सरसावेल. धावफलकावरती आहे 7 धावा. सुरुवात थोडीशी संथ आहे, परंतु सावध पवित्र हा फार काळ घेऊन चालणार नाही. तिथे काहीतरी अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल फलंदाजांना. आणि गोलंदाज रोहिदास डाव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे ओहो झेल सुटतोय. जीवदान या ठिकाणी मिळतंय. खरं तर जीवदान क्रिकेटमध्ये किती भयानक असतात हे आपल्याला माहित आहे. मी नेहमी सांगत असतो. असं एक झेल किरण मोरेने सोडल्यानंतर ग्रॅहम घुशनं 333 धावा फटकावल्या. झेल सोडला होता 33 धावसंख्येवरती आणि पुढे भारतानं मॅच देखील हरली होती, सामनाही हरला होता. अशा अनेक झेल आहेत की ज्या झेलांनी क्रांती केली टेनिस क्रिकेटमध्ये, कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये, नॉट ओनली टेनिस क्रिकेट. आणि इथे फलंदाजाला जीवदान मिळते. विशेषतः सुरुवातीच्या षटकांमध्ये जर जीवदान असेल तर तो फलंदाज पुढे जाऊन खूप मोठी कामगिरी करू शकतो, कारण त्याची मूठ अजून झाकलेलीच आहे. आणि झाकलेल्या मुठीमध्ये काय असेल, 1 रुपया असेल की 1.25 लाख असतील हे कुणी सांगू शकत नाही. पाहायचंय जशी जशी मूठ उलगडेल त्यावेळेस लक्षात येईल आपल्याला या मुठीमध्ये दडलंय काय. चेंडू उजव्या इशा बराचसा बाहेर आहे. वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 9 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. 1 गडी बाद 9. गोलंदाज रोहिदास तयार. बाळामते आणि सुधीर ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती बाळा, नॉन स्ट्राईक एंडवरती सुधीर. इनसाइड एज चेंडू फाईन लेगला. तिथे धावांची चोरी. एक धाव इथे मिळतायत आणि एका धावेबरोबर धावफलकावरती आपण बघू शकतो 10 धावा. स्टीलिंग रन साठी सुद्धा नियम आहे क्रिकेटमध्ये. रोहिदासची चांगली गोलंदाजी. यावेळेस चेंडू खूप उंच आकाशामध्ये स्क्वेअर लेग सीमारेषेच्या आतमध्ये टिपला जाईल तिथे आणि फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का.
जीवदान मिळाल्यानंतर त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तिथे फलंदाज बाळामते बाद झाला. माफ करा, सुधीर बाद झालेला आहे. शिवळे संघाला दुसरा धक्का इथे बसतोय. 62 धावांचा पाठलाग, 63 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. आपण बघतोय बाहेरची कट, बॅकफूट पॉइंट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागं. आउटफील्ड खूपच सुंदर आहे, खूपच वेगवान आउटफील्ड आहे. या मैदानामध्ये आपण पाहतो की दरवर्षी नवीन डेव्हलपमेंट टेंबरे ग्रामस्थांच्या वतीने होते आणि मला वाटतं भविष्यामध्ये हे मैदान अजून चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतं. इथे बाजूला जागा प्रेक्षकांसाठी देखील खूप आहे, पार्किंगसाठी जागा खूप आहे आणि त्याचमुळं एक चांगल्या स्पर्धा, चांगलं देखील. हॅलो, तरी चालेल, परंतु चेंडू डॉट जाणं हे इथे खूप महत्वाचं आहे. 11 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. पुन्हा एकदा आस्किंग रन रेट खूप मोठा वाढलेला आहे आणि तो चेंडू निर्धाव गेल्यानंतर त्याचा वेग अजून काही पटीने वाढेल. उजव्या हाताने राऊंड द विकेट, विन्स परफेक्ट शॉट, राईज करतोय चेंडू, लिफ्ट करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांचा कडक उन्हाळ्यामध्ये एखादी पावसाची सर जसा आल्हाददायक वातावरण तयार करते ना, तसा हा षटकार निश्चित प्रकारे आल्हाददायक वातावरण तयार करेल. संघासाठी आशादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. 18 धावसंख्येवरती लोअर फुलटॉस वरती खेळायचा प्रयत्न आहे. मिड विकेटला अक्रॉस द बॅट खेळला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑनचा पोहोचला. 1 धाव इथे मिळू शकते आणि धावफलक 1 ने पुढे जाईल. तो 19 धावा. व्हेंटिलेटर वरती संघ आहे. आपण मागचे जे 9 महिने बघितले, अत्यंत भयानक अवस्था होती. म्हणजे आपल्या पूर्वजांनी सुद्धा कधी अशी घटना आपल्याला सांगितली नव्हती का इतके अवघड दिवस कधी त्यांच्यावर आले होते. आणि त्या प्रसंगाला आपण सर्वजण धैर्याने सामोरे गेलो. आज तेवढी भीती आपल्या मनामध्ये राहिली नाही. परंतु कोरोना काळामध्ये आपण काही दिवस असे होते की तिथे ऑक्सिजन सुद्धा पेशंटला मिळत नव्हतं. व्हेंटिलेटर तर लांबचीच गोष्ट होती. आणि मला वाटतं इथे धावांचा पाठलाग करत असताना शिवळे संघ ऑक्सिजन वरती आलेला आहे. येथून पुढे या संघाला नवसंजीवनी देणारा कोण येईल, कोण ऑक्सिजनचा पुरवठा करेल हे बघायचंय. धावफलकावरती आहेत 20 धावा. राऊंड द विकेट, पुन्हा एकदा लिफ्ट करायचा प्रयत्न फसला. जमिनीचा समांतर फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव तिथे मिळणार आहे. खूप मोठी फटकेबाजी इथे अपेक्षित आहे. तिथे 1-1 धाव फलंदाजांना घ्यायला भाग पाडतायत गोलंदाज. खरं तर प्रेशर हा एक अत्यंत महत्वाचा गोष्ट असते. आपण पाहतो हिंदीमध्ये समालोचक नेहमी म्हणत असतात की मनोवैज्ञानिक दबाव. खरं तर क्रिकेट हा प्रेशरवरच खेळला जातो. आम्ही म्हणत नाही तो बॅटने आणि बॉलने खेळला जरी असलो तरी दिसतो आपल्याला बॅटने आणि बॉलने खेळताना.
परंतु हा एक मोठा माइंड गेम आहे. प्रेशरवरती हा खेळ जातो. तुम्ही जर एकदा प्रेशर क्रिएट केलं तर तुमचं पुढचं काम बरंचसं सोपं होऊन जातं. आणि या सामन्यामध्ये आम्ही तेच बघतोय. 3 षटकामध्ये धावफलकावरती आहेत केवळ 22 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघा 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकामध्ये धावफलकावरती 22 धावांची नोंद आपण बघतोय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये हव्यात तब्बल 41 धावा. 41 रिक्वायर्ड विदिन 12 डिलिव्हरीज. बाळा मैदानामध्ये बॅट बदलतोय. आपण सचिन तेंडुलकरला देखील बघत होतो की सचिन तेंडुलकरकडं 1200 ग्रॅम वजनाची बॅट होती. ती खूप जड होती. परंतु ज्यावेळेस शेवटच्या क्षणी फटकेबाजी करायची असेल त्यावेळेस चेंडू थोडीशी सचिन तेंडुलकर थोडीशी हलकी बॅट वापरायची. इथे बाळाने देखील शेवटच्या षटकांमध्ये बॅट बदललेली आहे. दोन्ही एंडना आपण बघतो रिव्हर एंडकडून फलंदाजांना खूप चांगली संधी मिळते कारण तिथे उतार आहे समोरच्या बाजूला. त्याचा फायदा बाळा कसा उठवेल आणि 12 चेंडूमध्ये 41 धावा बनवण्यासाठी तो कसा प्रयत्न करेल हे बघूया आपण. दुसऱ्या क्रमांकावर 3ऱ्या क्रमांकावरती बाळा मते आणि 4थ्या क्रमांकावरती विकास फलंदाजीला आलेला आहे. विकासने एक षटकार खेळलेला आहे. बाळा अजून डबल सिंगलवरच आहे. कदाचित त्याला गिअर बदलावा लागेल. 3ऱ्या 4थ्या गिअरवरून 5व्या 6व्या गिअरमध्ये गाडी आता घ्यावी लागेल. विलक्षण वेगवान खेळ पुढच्या 2 षटकामध्ये गरजेचा आहे. आणि क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं होतं बऱ्याच वेळा. पुन्हा एकदा चेंडू खालीच आहे. जमिनीच्या समांतरच आहे. क्षेत्ररक्षकाचा अडवण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चार धावांबरोबर गती येते धावफलकाला. पुन्हा एकदा फटका लॉंग ऑनला. टिप मात्र सुटला झेल. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न खूप सुंदर होता. तिथे चेंडू खाली आला तो परंतु एक विलक्षण वेगवान त्याच्या शरीराला वेग होता. त्याचा मात्र फटका बसला तिथे आणि झेल मात्र चेंडू जमिनीवरती पडला. बरीच जीवदानं मिळालेली आहेत या सामन्यामध्ये. 3 फलंदाजांना सोडून दिले क्षेत्ररक्षकांनी आणि फलंदाजांना सोडून देणं हे कदाचित अवघड असतं. कदाचित आपल्या संघासाठी धोकादायक ठरू शकतं. पुन्हा एकदा खूप चांगला फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालं आणि पुढच्या चेंडूवरती षटकार ठोकलेला आपण पाहिलं. अर्थात जीवदान मिळालं होतं ते बाळामतेला. विकासनं षटकार ठोकलेला आहे. स्ट्राईक एंडला आल्यानंतर 6 धावांबरोबर धावफलकावरती इथे 33 धावांची नोंद होते. विजयासाठी समीकरण आता 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9. अजूनही सामना खोलवर टप्प्याचा चेंडू. हॅलो. 1 धाव इथे मिळते आणि एका धावेबरोबरच धावफलकावरती 34 धावांची नोंद आहे. कन्सिस्टन्सी षटकार येणं आता इथे अपेक्षित आहे. बाळा कडून ही कामगिरीची आवश्यकता. मयूर स्ट्राईक एंड गोलंदाजी मार्कवरती. शांत वातावरण निश्चित पहिल्यापासून आम्ही पाहिलेलं आहे. गोलंदाजांनी या सामन्यावरती वर्चस्व गाजवला. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे. धावाची संधी. यष्टी उद्ध्वस्त होईल आणि बाळामते बाद.
बाळा बाद झाला. बाळा बाद झाल्यावरती धावफलकावरती 34 धावा आपण बघतोय 5व्या षटकामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पाचवं षटक यानंतर टाकायचं. यावेळेस आपण पाहिलं स्क्वेअर लेगला चांगला फटका, दर्जेदार फटकेबाजी. इथे षटकार. शिवळे संघ देखील वेगवान झेप घेताना इथे आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये आता हव्यात 23 धावा. 6 चेंडू आणि 23 धावा. निश्चित विजय दृष्टिक्षेपात मध्ये आलेला आहे. दृष्टिक्षेपातून हाकेच्या अंतरावरती कधी येतोय, हाकेच्या अंतरावरून दारात कधी येतोय आणि दारातून घरात कधी जातोय हे बघायचे. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. विकास नॉन स्ट्राईक एंडला असेल तर नवीन फलंदाज तेजस स्ट्राईक एंडला असेल. शिवळे संघाचा हा फलंदाज. यावेळेस दोन्ही फलंदाजांना आक्रमक इरादे धारण करावे लागतील, रौद्र रूप धारण करावं लागेल. या ठिकाणी पलीकडे आपण पाहतो मैदानाच्या पलीकडे नदी आहे. ही नदी सुद्धा कधीतरी रौद्र रूप धारण करत असेल. नदीचा काठ सोडून पाणी नदीच्या बाहेर येत असेल, काठ उद्ध्वस्त होत असेल, पूर येतो आपण पाहतो. आणि इथे आता पूर येण्याची आवश्यकता आहे. तो धावांचा असावा. ढगफुटी नाही, इथे धावफुटी झाली पाहिजे. तेव्हा विजय निश्चित प्रकारे नजरेच्या टप्प्यात येऊ शकतो. स्ट्राईक एंडवरती आहे तेजस, तर गोलंदाजी मार्कवरती रोशन. रोशनचं पहिलं षटक आपण पाहिलं होतं. फक्त 5 धावा त्यानं खर्च करताना एक महत्वाचा बळी देखील टिपला होता. रोशन स्ट्राईक एंडवरती, रोशन गोलंदाजी मार्कवरती, तर फलंदाजीसाठी तेजस स्ट्राईक एंडला. 6 चेंडू 23 धावा. 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. आणि क्षेत्ररक्षक सुद्धा तुम्ही बघताय पूर्ण डिफेन्सिव्ह अटॅक शेवटच्या षटकामध्ये. चांगला फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून, हा सीमारेषा पार षटकार. तेजसने धमाका करून टाकलेला आहे. पाहिलं आपण सुरुवातीला एकदम सावकाश संथपणे फलंदाजी सुरू होती. बाळामते देखील एकेरी दुहेरी धावांवरती भर देत होता. विकासने एक षटकार ठोकला, त्यानंतर पुन्हा 2 षटकार ठोकले. तेजसनं इथे धमाका उडवलाय. आगाश तो हो चुका है, धमाका होना बाकी था. और ये देखिए दूसरा ब्लास्ट, लागोपाठचा दुसरा षटकार. आपण पाहतो इतिहासामध्ये विश्वासराव पडणं, सदाशिवराव भाऊ पडणं म्हणजे पानिपत होणं. परंतु हा संघ असा नाही. इथे कुणीतरी सूर्याजी मालुसरे होतो आणि कोंडाणा जिंकून देतो. तेजस इज द मॅन ऑन द स्ट्राईक. लागोपाठचे 2 षटकार. फुल टॉस चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, डाव्या इष्टीवर टाकलेला. 1 धाव मिळून देईल. 13 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. विजयासाठी आता 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. या परिस्थितीमध्ये सामना आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ किती अनिश्चित आहे. पहिल्या 3-4 षटकांपर्यंत सामना असा होता की असं वाटत नव्हतं की ते शिवळे संघ सामन्यामध्ये परत येईल. परंतु सामन्यानी रोख बदललेला आहे, सामन्याची दिशा बदललेली आहे. 3 चेंडू 10 धावा. क्रिकेटचा खेळ किती अनिश्चित आहे याची परिभाषा आपल्या लक्षात आली असेल.
खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस दोन्ही चेंडू अप्रतिम टाकले होते गोलंदाजांनी. रोशननं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक येते, ती पाहायचंय. इथे 2 धावा पूर्ण. वाऱ्याचा वेग आणि चित्त्याची चपळाई इथे होती दोन्ही फलंदाजांमध्ये. खूप वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 55 धावा, 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. एक वेळ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचे निकाल तुम्हाला निवडणूक झाल्यावर लगेच सांगता येतील इथे कोण जिंकणार आहे, पण क्रिकेटच्या सामन्याचा निकाल तुम्ही शेवटचा चेंडू पडेपर्यंत देऊ शकत नाही. अनिश्चितता असते या खेळामध्ये. तेजस स्ट्राइक एंड वरती विकास. 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. चेंडू आकाशामध्ये, पाहायचं क्षेत्ररक्षक तिथे खाली, चेंडूच्या आणि झेल टिपला, विकास बाद. आठ धावा वाईड आणि नो चेंडू नाही पडला तर इथं विजय जवळपास निश्चित केलेला आहे. विजय खिशात घातलेला आहे. उषकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. मला वाटतं इथे मशाल पेटवायची गरज आहे, परंतु त्याचाही फारसा परिणाम होईल याची शक्यताही कमीच आहे. शेवटचा चेंडू 8 धावांची गरज आहे. खूप चांगला प्रयत्न होता विकासचा, खूप चांगला प्रयत्न होता तेजसचा या षटकामध्ये, परंतु गोलंदाज रोशनचं कौतुक करावं लागेल. त्याने काय कमबॅक केलं या षटकामध्ये. चांगला फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार आणि फक्त 1 धावेनं शिवळे संघानं सामना गमावलाय.